तो संपत्ती जमवणार नाही. तसेच त्या मंदिरातले असोत, गुरुद्वारातले असोत, मशिदीतले असोत, त्यांच्या मूलभूत अधिकारावर दगा न लावता हे एवढं मोठं मंदिरातलं, मशिदीतलं, विहारातलं जे भांडवल आहे ते लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन उंचावण्यासाठी स्टेट सोशलिझम, कूटदंत सुत्तापणे भगवान बुद्धांनी जो उपदेश, हे रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीच हे सगळ्यात मोठं, सारं जगत तुटलेलं जग एकजिनसी करण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. माणसांमध्ये भेदाभेद निर्माण करणारं नाही, तर तुटलेल्या साऱ्या सगळ्याच संप्रदायांच्या भिंती तडातड तोडून एक जिनसी समाज, माणसाला माणसाशी माणसासारखं वागेल अशी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. सारं जगत धम्ममय करण्याचं हे अभियान आहे. म्हणून सगळ्या संप्रदायाच्या साऱ्या जनसमूहाला आवाहन करत करत आम्ही भीमा कोरेगाव पासून तर हे पंढरपूरला जात आहोत. स्वतःच्या घरादारांची ओळख करण्यासाठी, घर वापसीसाठीच म्हणा, पण ते असली घर त्याची ओळख करून देण्यासाठी जात आहोत आम्ही. हे सांस्कृतिक हे वलय नव्हे, तर तुटलेली माणसांची मनं जोडण्यासाठी हे संबोधित ज्ञानच एकमेव आहे. दुसरं ज्ञान नाही. जगाला युद्धाची नाही रे बाबा, जगाला बुद्धाची गरज आहे. आणि बुद्धाच्या सद्धम्मानीच सगळ्या मानवी समाजाचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून हे दुर्लभ, हे सगळ्यात दुर्लभ भूमिका, हे सामाजिक क्रांतीचं अभियान हे राबवण्यासाठीच हे संपूर्ण आमची कृती आहे. आतंकवादी नाही, निघातकी नाही, हे वैधानिक आहे. त्यामुळं वैधानिक आहे. त्यामुळं ते या संविधान दिंडी असो वा इतरत्र जनजागृती, बाबा गाडगे बुवांना तुम्ही निघातक म्हणणार आहात का? आयुष्यभर गाडगे बाबा पंढरपूरला राहिलेत, पण मंदिरात कधी घुसले नाहीत, मंदिरात कधी गेले नाही. माय बाप हो, मंदिरात या देवळात देव नाही राहत रे म्हणे, देवळात राहतं पुजाऱ्याचं पोट. त्यांना कसं सत्य कळलं, संत आणि नाही लागत अंत. काय विघातक म्हणणार आहात तुम्ही गाडगे महाराजांना? उलट बाबासाहेबांच्या बद्दल त्या भेटीत, बाबासाहेबांच्या बद्दल शेवटचं कीर्तन जे झालं, ज्या ठिकाणी मी राहतोय, माय बाप हो, अरे ज्याला तुम्ही महाराजचं पोर म्हणताय ना, त्याचं जर म्हणणं या देशातल्या लोकांनी तुम्ही ऐकलं ना, अरे या देशाच्या मातीचं सोनं होईल ना. तुटलेली सगळ्यांची मनं, सगळी जाती व्यवस्था तिला खत पाणी घालणं मिळून जाईल. तुटलेली माणसं एकत्र होईल रे. समता मुलक समाज निर्माण होईल, दुराभाव दूर होईल, सारा समाजच एक जिन्सी होईल. त्यांच्या कीर्तनातला रंग आणि फुलत बदलून गेला. या बाबा तुझ्यासारखा महान माणूस नाही रे या जगात. या देशातल्या माणसांनी तुझं जर ऐक बाबा, मी या देशातल्या माणसांना भगवान बुद्धांचा सद्धम्म देऊ इच्छितो. हे माझं उचललेलं पाऊल कसं राहील? आपल्यासारखा महान माणूस नाही बाबा, आपल्यासारखा महान माणूस नाही. तुम्ही जे देसाल ना, हे जगातल्या साऱ्या लोकांचं कल्याण करण्यासाठी देसाल. हे खूप मोठे धन्य मोठं पाऊल आहे. गाडगे बुवा असं बोलले. गाडगे बुवा 14 दिवसानंतर 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महाप्रयाण झाल्यानंतर 20 डिसेंबरला गाडगे बाबांनी देह त्यागताना ते म्हणाले, हे पंढरपूरची जागा आहे ना, हे बाबासाहेबांच्या नावी करायची, बाबासाहेबांना द्यायची. नवे जेवढे ह्या सगळ्या शाळा आहेत ना, धर्मशाळा, या धर्मशाळांमध्ये हे बाबासाहेबांच्याच नावाने अर्पण करायचं नव्हे, बाबासाहेबांचे नाव द्यायची. माझ्या सर्व जीवनातलं सारं पुण्य मी बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करतो.
सगळ्या संपूर्ण जीवनातलं असं बोलून त्यांनी काया त्याग केला. संत आणि नाही लागत त्याचा अर्थ म्हणतात ना. गाडगे बाबांचं हे संतांचं वैभव आहे. त्यामुळे साधू संतांनी शिवाजी महाराज घडवला. तुम्ही आम्हाला सांगताय ना, आणि शिवाजीचे महाशिवाजी महाराजांचं पोर होत आहे तर कुठपर्यंत लपवून ठेवणार तुम्ही? कुठपर्यंत लपवून ठेवणार आहात? हिंदखेड राजाचा अजूनही राजाला महारवाड्याला म्हणतात, महारवाड्यात राजवाडा म्हणतात. अजूनही तो राजवाडा महारवाड्यात आहे. लकोजी महार होते जाधव, जेवढे जाधव आहे सगळेच महार आहे. जिजाऊ महाराजीत पोर होती. त्यामुळे इतिहासाला किती तुम्ही दडवलं ना, आमच्या इतिहासाला हा पराभूत झाला ना. शिवाजी राजांच्या हा संभाजी राजांची कत्तल यांनी शेंडीवाल्यांनी जाधववाल्यांनी पकडून दिलं. म्हणजे औरंगजेबाशी संगनमत करून पेशव्यांनी मनुस्मृतीच्या नियमांनी आमच्या संभाजी राजाचे डोळे काढले, कान कापले, नाक कापलं, जीवा कापली, हाताची बोट, पाय कापले, गुप्तांग कापले. एवढंच नव्हे ना, आणि डोकं मात्र पेशव्यांकडे दिलं. दुसऱ्या दिवशी जो गुढीपाडव्याचा दिवस, जो महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा दिवस ते करतायत, तो महाराष्ट्राचं स्वातंत्र्यच नव्हे, आमच्या मराठी राजांचा पराभव करून त्यांनी पेशवाई आली. आणि आमच्या पूर्वजांना मात्र त्यांच्या गळ्यात गाडगी आणि कमरेत. हेच लोक आपली सत्ता उलथावून पाडतील म्हणून. आणि हे 1 जानेवारी 1818चं जे युद्ध लढलं गेलं ते स्वाभिमान प्रस्थापित करण्यासाठीच होतं. आमच्या गळ्यात, पूर्वजांच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा हाडू तोडण्याचं काम होतं. त्यामुळे ही लढाई केवळ बाबासाहेबांनाच समजली. म्हणून मग ते दरवर्षी त्या ठिकाणी जायचे आणि आपल्या अनुयायांना सांगायचे. बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं. धर्मांतर ते पंढरपूरलाच करणार होते. हा पंढरपूरचा सोहळा आता सांगून टाकतो ना, 20 वर्षानंतर 2045ला हा सगळा वारकऱ्यांचा असो, हा लिंगायतींचा असो, नाथपंथीयांचा असो, भागवत्यांचा असो, हा सगळा सोहळा यांची सगळं धर्मांतराची चळवळ. हे आषाढी एकादशीला ते या पौर्णिमेला धम्मचक्क पवर्तन दिवस म्हणतात ना, त्या दिवशी तिथे मोठा कार्यक्रम होईल धर्मांतराचा, या सगळ्या ब्राह्मणेतर आदिवासी भट्ट्यांनी. म्हणून तुम्ही लवकर मरायचं नाही. हे उत्थान आहे ना, तर हे उत्थान विघातक नाही कर्म, तर हे विधायक कर्म आहे. त्यामुळे या विधायकी कर्मासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. सर्वच शोषित पीडित सगळ्या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं. जाणीवपूर्वक जसं बदल होईल ना, पुढे ही वातावरण हवं आहे ना, साऱ्या जगात बुद्धिझमचा प्रचार होत राहील. वारकरी असोत, भागवती असोत, नाथपंथी असोत की लिंगायती असोत, यांना बुद्ध धम्माशिवाय पर्याय उरणार नाही. हे इतिहासातलं तथ्य येणार आहे. आता तुम्ही का, तुम्हाला जबरदस्तीनं थोडे आम्ही सांगणार आहोत. आम्ही जबरदस्तीनं नाही, हाती न घेता तलवार आणि बुद्ध राज्य करी जगावर. तुकडोजी महाराजांना आम्ही सांगायला गेलो होतो का? आम्ही सांगायला नाही गेलो. आम्ही काय तुमच्यावर सक्ती करणार नाही आहोत. ज्ञान ही ज्ञानगंगा आहे. काय खरं आहे आणि काय खोटं आहे, आम्ही खऱ्याची बाजू, आम्ही विधायक बाजू मांडत आहोत, विघातकी नाही. उलट साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही या 3 जळवा आहेत, या मारपुत्री आहे. आणि या मारपुत्री विरुद्ध साऱ्या ब्राह्मणेतरांचं, आदिवाशांचं, भटक्या विमुक्तांचं हे संपूर्ण ह्या गुलामगिरी विरुद्ध ची प्रचंड हे चेरा. तर हे विधायक आहे संविधानात. हे विधायक आम्ही कुठल्याही हिंसेची गोष्ट करत नाही, बेकायदा कायद्याच्या विरुद्ध वागत नाही. त्यामुळं आम्ही कायद्याची बाजू मांडणारे आहोत, माणुसकीनं वागणारे आहोत, माणुसकी हरवून बसणारे नाही आहोत. त्यामुळं हे माणुसकीसाठी, माणुसकी प्रस्थापित करण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. मी सगळ्यांना या अभियानमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो. भवतु सब्बमंगल.